नमस्कार मित्रांनो, आज रामटेक येथील आपण मंदिर बघणार आहोत. आज रामटेक गडावरचा हा पुरातन तलाव आहे. इथे अंदर या तलाव दरवाजाच्या बाजूला एक चिन्ह आहेत कमळाचे. दोन्ही बाजूला चिन्ह आहे कमळाचे. अतिशय पुरातन विहीर आहे. इथे दगडांचं बांधकाम केलेलं आहे. जुने दगड इथे बघू शकता आपण. आणि हा असा आकार आहे. या दगडामध्ये हा जागा करून ते तलावात पाणी तयार केलं आहे. गडावर पाणी पुरवठा समस्या येऊ नये म्हणून. हा वर जायचा रस्ता आहे इथे गडावर रामटेकच्या. या ठिकाणी श्रीराम परिवाराचं कुलदैवत आहे म्हणजे बघूया आपण आज. हा मुख्य प्रवेशद्वार आहे इकडे गडावरचं. अतिशय पुरातन गड आहे हा. इथे नवीन बांधकाम चालू आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशी एक मूर्ती आहे. श्रीराम परिवाराचा हा कुलदैवत आहे. इथे दिसते या ठिकाणी. वर हा मंदिराचं नाव आहे याचं. खूप छान नैसर्गिक वातावरणात आहे हे स्थळ. गडाच्या बाहेरचा हा विहंगम दृश्य. खूप मोठा तलाव इथे. हा मुख्य प्रवेशद्वाराच्या नंतरचा दुसरा गेट आहे हा. खूप पुरातन गड आहे हा इथे. चला आत प्रवेश करतो आपण गडाच्या. अतिशय सुंदर गड आहे हा. रामटेकचा गड म्हणून ओळखला जातो. हा दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला एक मूर्तीसुद्धा दिसत आहे इथे. सिंदूर लावून आहे इथे. कशाची मूर्ती आहे समजून येत नाही. ह्या भिंती आहेत इथे दगडांच्या बांधलेल्या. आपण मुख्य मंदिराकडे आपण प्रवेश करतो. अशा प्रकारची नाजूक डिझाईन आहे इथे. इथं मूर्त्या आहेत काही पण दिसत नाहीत व्यवस्थित. तुटफूट झालेल्या आहेत. वरच्या साईडनं पायऱ्या आहेत. साईडनं किल्ल्यासारख्या आहेत झाडाच्या. आत प्रवेश करताना आम्ही आता हा तिसरा दरवाजा आहे या गडाचा. तिसऱ्या दरवाजातून प्रवेश करतो आपण. या दरवाजावर ही एक मूर्ती दिसत आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला. या ठिकाणी कमळाच्या फुलाचं इथं डिझाईन आहे. इथे दरवाजा आहे इथे लाकडी. अशा प्रकारची वरची डिझाईन आहे माणिकगड सारखी गेटची सेम. दरवाजा बाजूला मूर्ती आहेत काही किती. या गेटचं अंदरच्या साईडनं खूप छान दिसत आहे. आता आपण या गडाचं मुख्य मंदिर बघणार आहोत. त्या ठिकाणी जवळपास पोहोचलो आपण. समोर दिसत आहे तो गडाचा मुख्य मंदिर आहे. इथे खूप डिझाईन आहे. मूर्ती काढून आहे. जुन्या शिल्पकला आहे तिथे. पूर्ण स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. ते स्ट्रक्चर आहे खूप जुनं आहे इथे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हा भोसला कालीन देवस्थान आहे इथे. आतल्या बाजूने खूप छान डिझाईन आहे. खूप पुरातन मंदिर आहे. अंदरच्या साईडनं डिझाईन आहे. खूप पुरातन मंदिर. खूप जुना मंदिर आहे. छान आहे. खूप बारीक डिझाईन आहे. खूप छान. अतिशय पुरातन मंदिर आहे. याच्यावरून दिसते आपल्याला शिल्पवरून. बाजूला इथे खूप छान बांधकाम आहे. इथे किती वर्षाचा असेल, हजारो वर्षाचा. खूप डिझाईन अजून
अजूनही त्यांची डिझाईन कायम आहे. हा गड खूप उंचावरही आहे. उंचावर बाजूला नैसर्गिक ठिकाण आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर दिसत आहे. दगडाचं बांधकाम आहे या ठिकाणी बघू शकता आपण. जो तुटला होता तो आता नवीन आधुनिक बांधकाम केला आहे, पण खूप छान आहे. या ठिकाणी शिल्प करून असं दिसते की हजारो वर्षापूर्वीचा हा गड बांधण्यात आलेला होता. या बाजूला खूप कोरीव काम करून आहे. खूप डिझाईन आहे, बारीक बारीक डिझाईन आहे. खूप मंदिर आहे इथे. इकडे मागच्या बाजूनं प्रभू रामाचं मंदिर जे आहे, खूप बारीक डिझाईन आहे इथे. भोसलेकालीन ट्रस्टच्या हातामध्ये हा सर्व परिसर आहे गडाचा. इथे लिहून आहे भोसला ट्रस्टच्या हातामध्ये हा मंदिर आहे. पूर्ण इथे सुरक्षा व्यवस्था सर्व इतकी सुंदर डिझाईन मी पहिल्यांदा बघत आहोत गडावर गेल्यानंतर. प्रत्येक दगडाची डिझाईन बारीक बारीक सूक्ष्म अशी केली आहे. खूपच बघण्यालायक आहे. खूपच अतिशय सुंदर गड आहे हा. कधीतरी या नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या गावात आहे हा. इथं गणपतीचा हा गेटवर दिसते आहे तुम्हाला स्ट्रक्चर. मंदिर आहे, खूप छान आहे हा. गणपतीची मूर्ती दिसत आहे आपल्याला जुनी. या ठिकाणी हा बंदर. आता गडाच्या वरच्या बाजूने जातो ना मी पायऱ्या. पुरातन स्ट्रक्चर आहे हा पूर्ण दगड. अतिशय जुन्या मंदिरात बघण्याला काय आहे. छोट्याशा पायऱ्या मंदिराच्या वरच्या साईडने जातात. वरच्या मजल्यावर जातो आम्ही. गडावरचा सर्वात शेवटचा मंदिर बघत आहोत आम्ही. तिथे गडावरून रामटेकचं हे नैसर्गिक सौंदर्य आहे. बाहेर रामटेक दिसत आहे सर्व आणि बाजूला तलाव आहे. इथे वरचा मजला आहे मंदिराचा हा. अतिशय खूप डिझाईन आहे गोलाकार. सर्वजण इथे बघण्याला पूर्ण. आम्ही याच तलावाजवळ आम्ही आलो होतो. तिथे खूप नैसर्गिक स्वच्छ असं सुंदर आणि सुंदर गड आहे हा. वरती तर एक सिम्बॉल दिसतो आहे गडावर. मंदिर हा सर्वात शेवटचा मंदिर आहे गडावरचा. खूप सुंदर आहे इथे. आणि इकडे पूर्ण रामटेक शहर आहे. इकडे खूप छान मंदिर आहे. अशा प्रकारे तुम्ही मंदिर बघायला या. एक छोटासा तलाव सुद्धा आहे इथे. प्रधान चौक राजेशाहीमध्ये हा स्नानगृह असावा राण्यांचं. आतमध्ये हा दरवाजा दिसतो आहे तलावात जाण्याचा. इथे खाली तलावात इथे डिझाईनसुद्धा दिसते आपल्याला. घोडे हे ते सर्व राजेशाहीचं पूर्ण इथे डिझाईन केले इथे. आयात कृती हा तलाव आहे. इथे खाली पायऱ्या आहेत. 4-5 ठिकाणी उतरता येते इथे. गडाच्या मागच्या बाजूला उतरण्याचा हा दरवाजा आहे. हा बंद केला आहे इथे. गुप्त दरवाजा असल्यासारखा आहे इथे खाली. तर गडाच्या बाहेरचा परिसर बघण्यासाठी या ठिकाणून बाहेर जाता येते. बाहेरचं शहराचं विहंगम दृश्य बघायला मिळेल इथे. हे आहे बाहेरचं स्ट्रक्चर. आणि या गडावर जुनीसुद्धा विहीर आहे. ते बघूया आपण. जुन्या काळातील जुनी विहीर आहे इथे. गडावर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे विहीर बनवण्यात आली होती दिसते आपल्याला. आणि हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथे गडाच्या. इथून पायऱ्या म्हणजे शहरामध्ये उतरता येते इथे बाहेरच्या साईडनं. बघा हे सर्व रामटेकचं दृश्य आहे इथे. परिपूर्ण हे रामटेक आहे पूर्ण. रामटेक शहर. सरळ रस्त्यानं खाली उतरण्याच्या ह्या पायऱ्या आहेत इथे खाली सर्व गावामध्ये. तिकडे गडाचा हा बाहेरचा भाग आहे. खूप छान दिसतं इथे. भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नंतर. अशाच प्रकारचे वेगळा व्हिडिओ बनवण्याची वाट बघत राहा. धन्यवाद.